मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्यभरातील शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे। याच पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये देखील आता शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा जी आहे ती अनिवार्य करण्यात आलेली आहे। आपण सध्या नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर आहोत। या ठिकाणी जर बघितलं आपण तर त्यांच्या दारावरती या कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर व मराठीमध्ये संभाषण करणे अनिवार्य आहे अशा पद्धतीचा आशय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। अशा पद्धतीचे या ठिकाणी स्टिकर जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। यामध्ये जे कोणी अभ्यंगत भेटण्यासाठी येतील ते येतच त्यांना या ठिकाणी अशा पद्धतीचा आपल्याला मराठीचा वापर करावा अशा पद्धतीची सूचना जी आहे ती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। खरं तर नाशिक शहरातील हे पहिलं शासकीय कार्यालय आहे ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मराठी भाषेमध्ये संभाषण करणे, मराठी भाषेचा वापर करणे अशा पद्धतीचं जे आपल्याला आहे ते एकंदरीतच बघायला मिळत आहे। आपण सध्या जे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आहेत मयूर पाटील यांच्या कार्यालयाबाहेर आहोत आणि यांच्या कार्यालयाबाहेर जे त्यांच्या कार्यालयात आत प्रवेश करण्या अगोदर जो दरवाजा आहे या ठिकाणी मराठी भाषा अनिवार्य असल्याचं जे बोर्ड आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।